हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जुन्या ब्लाऊजच्या मापावरून ब्लाऊजची मापे कशी काढायची ते पाहणार आहोत. ब्लाऊज शिवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ब्लाऊजचे माप परफेक्ट घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ब्लाऊजसाठी आपल्याला 11 मापे लागणार आहेत आणि ती आपल्याला कशी घ्यायची हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पाहिलात तर तुम्हाला अगदी सहज आणि पटकन मापे कशी घ्यायची हे तुमच्या लक्षात येणार आहे. त्यासाठी आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची, छाती, कमर, पुढील गळा, मागील गळा, बाही, दंडगेर, शोल्डरपट्टी, योकपट्टी, कटोरी आणि मुंडा ही मापे लागणार आहेत. तुम्ही जर ब्लाऊज 4 टक्सचा शिवणार असाल तर इथे तुम्हाला कटोरीचे माप लागणार नाही, किंवा प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार असाल तरीही तुम्हाला कटोरीचे माप लागणार नाही. बाकी घेतलेली सर्व मापे ही ब्लाऊजचे कटिंग करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागतात. सर्वात आधी आपण ब्लाऊजला वरचे हुक आणि खालचे हुक लावून घ्यायचे आणि अगदी व्यवस्थित हाताने असे प्रेस करून घ्यायचे आहे. दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजच्या एका मुंड्याच्या पॉईंटपासून बरोबर मध्यावर 8 इंचावर माप मिळते. म्हणजेच मुंड्यापासून हुकपट्टीपर्यंतचा भाग हा आपला ब्लाऊजचा चौथा भाग असतो. आता आपण ब्लाऊजच्या दुसऱ्या मुंड्यापर्यंतचे माप पाहणार आहोत. दुसऱ्या मुंड्याच्या पॉईंटपर्यंत आपले माप 16 इंच आलेले आहे. म्हणजेच एका मुंड्याच्या पॉईंटपासून दुसऱ्या मुंड्यापर्यंतचा भाग हा आपल्या ब्लाऊजचा दुसरा भाग असतो. म्हणजेच छातीचे माप हे आपले 16 दुणे 32 म्हणजे 32 इंच आलेले आहे. दाखवल्याप्रमाणे मेजर टेप ही अशी शोल्डरपट्टीपासून काटकोनात ठेवून बरोबर गळ्याचे माप घ्यायचे आहे. गळ्याचे माप हे आपले 5.5 इंच आलेले आहे. ब्लाऊज उलटसुलट न करता ब्लाऊजच्या पुढच्या भागात जितकी मापे आपल्याला मिळणार आहेत ती लिहून घ्यायची आहेत. जिथून कटोरी साईड पार्टला जोडलेली असते तिथून हुकपट्टीपर्यंत जितकी कटोरी भरते तितकी ती लिहून घ्यायची असते. इथे आपल्या कटोरीचे माप 5.25 इंच मिळते, म्हणजेच आपली कटोरी 5.25 इंचची आहे. आता आपण योकपट्टीचे ही माप मोजून घेणार आहोत. इथे आपल्याला मागच्या साईडचे योकपट्टीचे माप 2.25 इंच आणि पुढचे माप हे 2.25 इंच मिळते. याप्रमाणे योकपट्टीची 2 मापे आपल्याला लिहून घ्यायची आहे. एक 2.25 इंच आणि दुसरे 2.25 इंच लिहून घ्यायचे आहे. आता आपण ब्लाऊजच्या बाहीचे माप लिहून घेणार आहोत. त्यासाठी मी मेजर टेप बरोबर जिथे बाही जोडली गेलेली आहे तिथून बरोबर खालच्या पॉईंटपर्यंत माप मोजून घेणार आहे. इथे आपल्या ब्लाऊजच्या बाहीचे माप हे 5.25 इंच मिळालेले आहे. मेजर टेपने मोजताना जितकी मापे मिळतात तितकी मापे आपल्याला लिहून घ्यायची आहेत. दाखवल्याप्रमाणे मेजर टेपने आपल्याला दंडगेरचे निम्मे माप लिहून घ्यायचे आहेत. इथे आपले दंडगेरचे निम्मे माप हे 5.6 इंच भरत आहे. दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजच्या पुढच्या भागाची सर्व मापे आपली लिहून झालेली आहेत. आता आपण ब्लाऊजची उरलेली मापे ही मागच्या साईडच्या भागातून घेणार आहोत. ब्लाऊजच्या मागच्या भागाला देखील आपण हलक्या हाताने असे प्रेस करून घ्यायचे आहे. ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचे माप घेण्यासाठी मी मेजर टेप बरोबर शोल्डरपट्टीच्या मधोमध ठेवलेले आहे. शोल्डरपट्टीच्या बरोबर सरळ रेषेमध्ये 12.5 इंच पूर्ण उंची मिळालेली आहे. शोल्डरपट्टीपासून खालच्या रेषेत सरळ काटकोनात जितके गळ्याचे माप मिळणार आहे तितके ते लिहून घ्यायचे आहे. इथे मागील गळ्याचे माप हे आपल्याला 8.5 इंच मिळालेले आहे. आता आपण शोल्डरपट्टीचे माप लिहून घेणार आहोत. इथे आपल्या शोल्डरपट्टीचे माप हे 2.5 इंच आलेले आहे. कधीकधी शोल्डरपट्टीचे माप हे 2 इंच, 2.25 इंच ही असू शकते. तुमच्या ब्लाऊजच्या शोल्डरपट्टीचे माप जितके भरेल तितकेही तुम्ही घेऊ शकता. आता आपल्या ब्लाऊजची कमर आणि मुंडा ही 2 मापे राहिलेली आहेत. आता आपण मुंड्याचे माप घेण्यासाठी मेजर टेप बरोबर शोल्डरपट्टीवर ठेवून दाखवल्याप्रमाणे मुंड्याकडच्या बरोबर पॉईंटमध्ये काटकोनात ठेवून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे काटकोनात आपल्याला मुंड्याचे माप हे 5.5 इंच मिळत आहे. आता आपले शेवटचे कमरेकडचे ब्लाऊजचे माप घ्यायचे राहिलेले आहे. त्यासाठी मी ब्लाऊजला लावलेले वरचे हुक आणि खालचे हुक काढणार आहे आणि दाखवल्याप्रमाणे कमरेकडचे माप हे 4 भागामध्ये घ्यायचे, म्हणजे ते बरोबर अगदी परफेक्ट येते. दाखवल्याप्रमाणे मेजर टेप ही हुक पट्टीवर धरून बरोबर शिलाई मारलेल्या भागापर्यंत पकडायचे आहे. तिथून पुढे बरोबर मागच्या भागाचा मध्य पकडून लगेचच पुढच्या शिलाईपर्यंत मोजून घ्यायचा आहे. तसेच पुढच्या शिलाईपासून लूपपट्टीपर्यंत 28 इंच कमरेचे माप आलेले आहे.
म्हणजेच आपल्या कमरेचे माप हे 28 इंच आहे. अशा प्रकारे ब्लाऊजच्या कटिंगसाठी लागणारी मापे ही आपली घेऊन झालेली आहेत. ब्लाऊजचे माप घेण्यासाठी लागणारे ब्लाऊज हे नेहमी परफेक्ट मापाचे आणि अजिबात चुरगळलेले नसावे, जेणेकरून ब्लाऊजचे माप अगदी परफेक्ट घेता येईल. व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया आपल्या नवीनशा व्हिडिओमध्ये.